एका राजाला जीवनाविषयी अपार असं कुतूहल होतं. त्याच्या दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येक साधूला, प्रत्येक संताला, प्रत्येक फकीराला तो विचारत असायचा की मला एक असा छोटासा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल, मला कायम आनंदी ठेवेल. शेवटी एका फकीरानं त्याला एक अंगठी दिली आणि सांगितलं की यातील डबीत एका कागदावर एक मंत्र लिहिलाय, पण जेव्हा जीवन आणि मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील ना, तेव्हाच ही डबी उघड आणि तेव्हाच हा मंत्र कामाला येईल. बरीच वर्ष शांत गेल्यावर राजाचं दिवस फिरलं. राज्यात बंडाळी झाली आणि त्याच्या कपटी प्रधानानं त्याला तुरुंगात टाकलं. पहाटेला फाशी द्यायचं असं ठरलं. शेवटी एका विश्वासू सेवकानं राजाला रात्री सोडून एक घोडा बरोबर दिला. मजल दर मजल करत राजा सीमेपासून दूर पळाला. प्रधानाला कळाल्यावर त्या दृष्ट प्रधानानं सैनिकांची एक तुकडी राजाच्या मागावर पाठवली. राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला. पुढे दरी होती. त्या राजानं घोड्याला चरायला सोडून मोठ्या खडकात तो लपला. त्याला वाटलं आता या थोड्या वेळात सैनिक गाठणार आणि आपण मरणार. पण त्या क्षणी त्याला त्या फकीराच्या अंगठीची आठवण आली. ती त्यानं उघडली. त्यात एकच वाक्य लिहिलं होतं, हाही क्षण निघून जाईल. केवळ ते वाक्य वाचून राजाचं मन शांत झालं आणि आश्चर्य घडलं. सैनिक तिथपर्यंत पोहोचले. त्यांना वाटलं इथं फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेलाय. ते परतले. राजानं शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसातच आपलं राज्य परत मिळवलं. विश्वासघातकी प्रधानाचा शिरछेद करून टाकला. विजयाचा जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानानं पाहिलं की महाराज कुठेही अति उत्साहित न होता शांत मुद्रेनं सिंहासनावर विराजमान आहेत. त्यानं आदमीनं विचारलं, महाराज एक गोष्ट विचारायची आहे. अहो महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या, पण त्यातून आपण सही सलामत बाहेर पडलात. पण आपण आज आनंदानं ओसळून जायला हवंय. तेव्हा राजा म्हणाला, नाही प्रधान, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ आणि सामर्थ्य कळाले. जगात ना कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही. परिवर्तन हा जगाचा शाश्वत नियम आहे. या जगात सुखी राहत नाही आणि दुःखही राहत नाही हे मला आता समजलंय. म्हणून दुःखात खचायचं नाही आणि सुखात नाचायचं नाही. श्रोते हो, या बोधकथेतून आपण नेमकं काय घ्यायचं? ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल. नुसतं जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरु किल्लीच आपल्याला देईल. हे क्षण हे निघून जातील.